नमस्कार मित्रांनो, आज 21 मार्च आणि लपंडाव या मालिकेमध्ये खूप मोठा खुलासा होणार आहे. सखीची खरी आई आणि कामत एम्पायरची एकुलती एक मालकीन तेजस्विनी कामत सगळ्यांच्या समोर येणार आहे. उद्या महा एपिसोड आहे 22 मार्च रविवारी 1 तासाचा. तर ते कसं मी एपिसोडच्या शेवटी सांगते की मी आपल्या चॅनलवर सुद्धा टाकणार आहे उद्याचे एपिसोड. तो अजिबात मिस करू नका. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहणार आहोत तेजस्विनी पूर्ण आउट हाऊस जाळून तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर मनस्विनीला आता समजलंय पब्लिक ट्रस्ट बँकेचा जो मॅनेजर आहे शिरीष बेर्डे त्यानेच हिच्या भूतकाळात शिरण्याचा प्रयत्न केला होता आणि फाईल मागवली होती. तर ही मनस्विनी ते शिरीष बेर्डेपर्यंत पोहोचणार आहे, म्हणजे इनडिरेक्टली आपल्या कान्हापर्यंत. त्याचबरोबर या मनस्विनीला समजलंय की तिच्या त्या बॉक्समधून सिक्रेट बॉक्समधून डायरी गायब झाली आहे. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. आणखी खूप दाखवलंय त्यांनी आजच्या भागात. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. सखी आता किचनमध्ये असते आणि तिथे आता हर्षदा येते बाजारातून. तर सखी विचारते, अगं मी सांगितलेल्या तू सगळ्या गोष्टी आणल्या आहेत ना? तर ही हर्षदा सांगते, हो सखी मॅडम, रवा, काजू, बेदाणे, तूप सगळंच आणलंय. तर सखी म्हणते, वा मस्त. तितक्यात तिथे आता ही सरकार येते आणि तिचे हात असे मागे ठेवते आणि सखीला म्हणते, अरे बापरे, एवढं सगळं गोडासाठी सामान? काय सखी, प्लॅन काय आहे? तर आता सखी सगळं सांगू लागते आणि ती सरकारला म्हणते, उद्या तुमचा वाढदिवस आहे सरकार. दरवर्षीप्रमाणे उद्या सुद्धा साईबाबाच्या मंदिरात मी शिरा वाटप करणार आहे. हा, तुम्ही विसरला असाल पण मी आजही आणि अजून तरी तुम्हाला आईच मानते. तर आता ही सरकार हे ऐकून सखीला टोमणा मारते आणि म्हणते, तुझ्यातले हे बदल बघून, तुझं प्रेम बघून मला एकीने सखी खरंच खूप बरं वाटलं. एनिवे, आता इतकी सगळी तयारी तू करतच आहे तर सांग ना मला, तू मला बर्थडेला काय गिफ्ट देणार आहे? तर आता सखी डायरेक्टच म्हणते या मनस्विनीला म्हणजे सरकारला आणि म्हणते, विचार करत आहे, कारण जे मी तुम्हाला दिलं आणि तुम्ही ते फेकलं तरी मला त्रास होणार नाही, असंच काहीतरी देईल तुम्हाला. तर त्यावर ही सरकार सखीला म्हणते, बरं कान्हालाच विचारते मी, तो मला काय गिफ्ट देणार आहे ते. असं म्हणून ही सरकार म्हणजे मनस्विनी आता कान्हाजवळ जाणार आहे. पण कान्हा हिला सगळ्यात बेस्ट आणि भारी गिफ्ट देणार आहे, हिची सख्खी खरी बहीण तेजस्विनी सगळ्यांसमोर आणून. असो, इथे आता काय होतं, आजूबाजूला कान्हा बघतो तर कोणीच नसतं. कान्हा आता ऑफिसला जाणार असतो आणि तो माने बनवलेले प्रॉपर्टीचे पेपर्स बाहेर काढतो आणि त्याच्या हाती ते पेपर्स घेऊन कान्हा वाचू लागतो. आणि तो असं वाचतो, मी सखी राघव कामत माझी प्रॉपर्टी कबीर किर्लोस्कर यांच्या नावे करत आहे. तितक्यातच सरकार कान्हाला हाक मारते. कान्हा आता एकदम दचकतो. त्याला वाटत असतं हिने ऐकलंय का. हे सरकारचं लक्ष कान्हाच्या प्रॉपर्टी पेपर्सकडे जातं जे त्याच्या हाती असतात. आणि सरकार आता कान्हाला म्हणते, चला म्हणजे आज तू प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सखीच्या सह्या घेतोयस तर, आणि माझ्या नावाने सगळी प्रॉपर्टी करतोय सखीच्या सह्या घेऊन. आणि त्यानंतर ही सरकार कान्हाजवळ चालत येते आणि त्याला म्हणते, गुड, बघू पेपर्स. आणि असं म्हणत ती कान्हाजवळचे पेपर्स घेणार सुद्धा असते वाचायला. जितक्यात कान्हा पटकन असते पेपर्स सरकार जवळून हिसकतो आणि म्हणतो, नाही नाही, मी नाही बघू देणार. तर आता ही मनस्विनी कान्हाच्या अंगावर जाते. तर कान्हा म्हणतो, अरे थांबा, म्हणजे मी तुम्हाला हे पेपर्स आता नाही देणार. सखी मॅडमच्या सह्या घेतल्यावर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बर्थडेला देणार. तुमचा बर्थडे आहे ना उद्या, तर तुमच्या बर्थडेला मी हे गिफ्ट म्हणून देणार आहे. म्हणजे तसं माझं प्लॅनिंग आहे ना, गिफ्ट आहे सरकार ते. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते कान्हाला, गुड, म्हणजे तू तुझं टार्गेट विसरला नाहीये, हे बघून मला बरं वाटलं. आणि मुद्दामच ही आता कान्हाला टोमणा मारते आणि कान्हाला म्हणते, बाय द वे, उद्या आहे ना जरा बरे कपडे घाल, राघवचे आहेत ते, कारण सरकारचा बर्थडे आहे. हा, म्हणजे तू आता सरकारांच्या स्टेटसला शोभत नसल्यास तरी तुझं नाव कामतांशी जोडल्या गेलंय, त्यामुळे माझी लाज काढू नकोस. आता कान्हा सुद्धा हो हो असं म्हणतो. आणि बघा आता कान्हा काय भारी प्रश्न विचारणार आहे, ज्यामुळे ही मनस्विनी हादरूनच जाते. तर काय होतं मित्रांनो, मनस्विनी तिच्या खोलीत जाणार. तितक्यात कान्हा मनस्विनीला म्हणतो, काय हो, उद्या तुमचा वाढदिवस आहे, तर त्यानिमित्त तुमच्या माहेरचं कोणी येणार नाही आहे का? म्हणजे आई, बाबा किंवा बहीण. कान्हाने आता मुद्दामच हा प्रश्न विचारला असतो. तर हा प्रश्न ऐकून मनस्विनीला झटकाच लागतो. पण तरी ती आता मागे वळते आणि कान्हाकडे चालत येते आणि त्याला म्हणते, तुझ्या प्रश्नांचं उत्तर देणं हे माझ्यासाठी कंपल्शन नाही आहे, पण तरी सुद्धा उद्या तू माझं एवढं मोठं काम करणार आहेस. सांगते मी तुला, काय ना, माझे आई बाबा माझ्या लहानपणीच गेले. आणि बहिणीचं म्हणत असशील तर नाही आहे मला कोणी बहीण, कारण मी एकुलती एक होते. आता कान्हाच्या लक्षात येतं की ही मनस्विनी खोटं बोलत आहे. पण ही मनस्विनी कान्हाला म्हणते, काय रे, तुला अचानक माझ्या माहेरच्यांची आठवण काय यावी?
तुझा प्लॅन काय आहे कान्हा? नाही म्हणजे बायकोला ओटी भरायला सांगणार आहेस की औक्षण करायला सांगणार आहेस? तर आता कान्हा हे ऐकून हसतो. तर ही मनस्विनी कान्हाला म्हणते, हसू नकोस आणि तुझ्या ह्या अशा फालतू चौकशा आहे ना त्या बंद कर. तर कान्हा म्हणतो, नाही नाही, ते पहिल्यांदा तुमच्या वाढदिवसात मी सामील होणार आहे ना, तर त्याचं कुतूहल आपलं. तर ही सरकार कान्हाला म्हणते, मग ते तुझ्याकडेच ठेव. आणि असं म्हणून ती तिच्या खोलीत जाते. पण आता कान्हा वर सरकारच्या खोलीकडे बघतो आणि म्हणतो, खोटारडी बाई आहे ही, सरळ सरळ खोटं बोलते. पण मला काहीही करून लवकरात लवकर हिच्या बहिणीचा शोध घ्यावाच लागेल. पण त्याआधी हे प्रॉपर्टीचे पेपर्स यावर सखीच्या सह्या घ्याव्या लागतील. तर कान्हा आता माने बनवलेल्या प्रॉपर्टी पेपर्स बद्दल बोलत असतो इथे. आणि मित्रांनो बघा काय होतं. संध्याकाळ झाली असते आणि ही मनस्विनी तिच्या खोलीत असते. म्हणजे ऑलमोस्ट रात्रच झाली असते आणि ही मनस्विनी तिची लेन्स काढते. जे म्हणजे तेजस्विनी दिसण्यासाठी ती जी ब्राऊन लेन्स लावत असते ती लेन्स ती काढून ठेवते आणि स्वतःला ती आरशात बघते. तिला आता कान्हाचे जे बोलणं असतं सकाळचं, जो प्रश्न असतो त्याचा जो त्याने विचारला असतो की तिच्या माहेरकडचं कोणी उद्या येणार नाही का वाढदिवस आहे तर, हे तिला आठवतं. एक्झॅक्टली आई बाबा किंवा बहीण हा शब्द तिच्या डोक्यात फिरत असतो. मेन म्हणजे तर बहीणच. आणि ही सरकार स्वतःला म्हणते बहीण. पण आजपर्यंत कान्हाने मला असे पर्सनल प्रश्न नाही विचारले आहेत. आई वडील आणि बहीण, बहिणीवर तर त्याने जोरच दिला. हा प्रश्न तर सहज नव्हताच. काहीतरी गडबड आहे. पुढे आता ही मनस्विनी स्वतःला म्हणते, माझ्या विरोधात काही प्लॅन तर सुरू नाही आहे ना या कान्हाचा. पण लगेच आता ही सरकार म्हणजे मनस्विनी स्वतःला म्हणते, नो नो नो, आय एम जस्ट ओव्हर थिंकिंग. जर माझ्या विरोधात करण्याचा त्याने विचार जरी केला तरी तो काय करू शकणार आहे किंवा कोणी दुसरंही. पुरावे आहेत का कोणाकडे? कारण माझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे आहे या बॉक्समध्ये माझ्या खोलीत. पण परत ही मनस्विनी 1 सेकंडसाठी थांबते आणि म्हणते, नाही पण परत एकदा चेक करायला हवं सगळं 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 जागच्या जागी आहे की नाही बघायला हवं. आणि आता मनस्विनी उठून उभी राहते आणि ते सेन्सर जे असतं तिच्या आरशावरचं त्यावर ती तिचं फिंगरप्रिंट लावते. त्या सिक्रेट बॉक्समध्ये सगळं व्यवस्थित आहे की नाही बघण्यासाठी. पण कान्हाने तिची डायरी गायब केली असते. तर ते तिला कळणार की नाही हे समोर बघूयाच आपण. पण इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हाने सखीला बाहेर आणलं असतं चायनीज खायला, कारण त्याला सखीच्या सह्या घ्यायच्या असतात. तर आता सखी खूपच खुश होते आणि कान्हाला म्हणते, कान्हा तू खरंच मला स्वतःहून या अशा ठिकाणी घेऊन आलायस. आता सखी खूप खुश असते आणि पुढे ती म्हणते, मी ना कायम ऑथेंटिक चायनीज खाल्लंय, पण माझी नेहमी इच्छा होती की असं रोड साईड साध्या ठिकाणी चायनीज कॉर्नरला येऊन चायनीज खायचं. पण काय ना मी कामात होते त्यामुळे मी नाही येऊ शकले अशा ठिकाणी. पण आता महाडिक झाली आहे म्हणूनच आज पहिल्यांदाच आले. आता कान्हा विचारतो सखीला, पण तुम्ही खुश आहात ना? सखी म्हणते, खुश? अरे मी तर सुपर डुपर खुश आहे. आता सखी 1 मिनिटसाठी थांबते, 1 सेकंडसाठीच म्हणूया, आणि त्यानंतर ती हसते. एकटीच हसत असते ती. कान्हा विचारतो काय झालं? तर सखी म्हणते, काही नाही रे, असंच आठवलं. तर कान्हा म्हणतो, काय सांगा ना. सखी आता कान्हाला सांगू लागते आणि ती म्हणते, लाईफ पण बघ ना कशी गंमत करते. म्हणजे बघ ना, एक काळ होता जेव्हा मी मुद्दामच मला आईस्क्रीम खायची लहर आली आहे असं सांगून तुला रात्री 2 वाजता गाडी काढायला लावली होती. आणि आपल्याला तसं फ्लॅशबॅक दाखवलं सुद्धा जातं. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, त्यानंतर कितीतरी गोष्टी घडून गेल्या ना मध्ये. म्हणजे तेव्हा खरं तर मी सतत भांडायचेच तुझ्यासोबत आणि रागवलेली असायचे. पण आता बघ ना, आज आज तर मी तुझ्या प्रेमात आहे. तेव्हा आय थिंक मी तुझ्याकडे असं साधं बघायचे पण नाही. आणि आता नजर हटत नाही तुझ्यावरून. कान्हा सुद्धा आता प्रेमाने सगळं ऐकतो. पुढे आता सखी म्हणते, तुझी सोबत आहे ना मला अक्षरशः नको असायची. आणि आता तू सोबत नसलास तर काय करावं सुचतच नाही मला. तितक्यात तिथे आता वेटर येतो आणि कान्हाला म्हणतो, सर ऑर्डर. तर दोघेही एका स्वरात म्हणतात, सखी आणि कान्हा, मंचाव सूप. आणि त्यानंतर दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे बघतात की त्यांचे चॉईसेस सुद्धा सेमच आहे. पुढे आता सखी म्हणते 1/2 आणा हा. पुढे आता सखी आणखी एक ऑर्डर देते की ट्रिपल शेजवान राईस आणा. तर आता ऑर्डर घेऊन हा वेटर निघून जातो. पण सखी बघा आता काय करणार आहे. सखी आता पेन घेते आणि टेबलवर काहीतरी लिहू लागते. कान्हा म्हणतो, ओ काय करताय तुम्ही? सखी म्हणते आता कान्हाला, मला एक सांग, मंदिरात पहिल्या पायरीवर नारळ फोडताना तू काय म्हणाला होतास मागे? कान्हाला आता लगेच आठवतं की कान्हाने मंदिराच्या पहिल्याच पायरीवर नारळ फोडलं असतं. आणि तेव्हा त्याने सखीला म्हटलं असतं ही पहिली जी पायरी आहे आपल्या पावलांची साक्षीदार आहे. तर आता कान्हाला प्रेझेंटमध्ये हे आठवतं. आणि सखी कान्हाला म्हणते, तसंच आता हा टेबल सुद्धा आपल्या नात्याचा साक्षीदार आहे. हा आपला टेबल आहे, ही जागा आपली आहे आणि हे सणाचं जग आहे असं म्हणून सखी आता त्या टेबलवर काहीतरी लिहत असते. पण आता सखीचं कान्हावरचं इतकं प्रेम बघून आता कान्हाला वाईट वाटत असतं, कारण तो तिचा विश्वासघात करणार आहे.
परत एकदा. पण आता काय होतं, कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम मला आहे ना काहीतरी बोलायचं आहे. आणि तो आता प्रॉपर्टीचे पेपर्स काढणार सुद्धा असतो. तितक्यात सखीला आता शिंका येते आणि सखीला लगेच आठवतं, ती कान्हाला म्हणते, मी आहे ना त्यांना सांगून येते की कमी तिखट करा जरा, कारण मला त्रास होतो आणि तुला पण जास्त तिखट होईल. असं म्हणून सखी तिथून आता उठून जाते आणि त्या वेटरला सगळं सांगू लागते. पण कान्हा आता विचार करत असतो की कसं करायचं बा, सखीच्या सह्या कशा घ्यायच्यात. कान्हा खूपच दुःखी असतो, त्याचा चेहरा पूर्ण पडलाच असतो. पण नाईलाजाने त्यालाही करावं लागतं. इथे आता सीन शिफ्ट होतो. आता तेजस्विनीला म्हणजे सखीच्या खऱ्या आईला भूक लागते आणि जे गुंडाने तिला खायला आणलं असतं ते पटकन उघडून बघते. त्यामध्ये एक वडापाव असतो. त्यांची अवस्था खूपच वाईट असते. एका वडापावावर त्यांना त्यांची भूक भागवावी लागते आणि खूप वेळपासून त्यांना काही खायला नाही मिळालंय असं त्या तो वडापाव खाऊ लागतात. आणि वडापाव खाताना त्यांचं लक्ष त्या न्यूजपेपरकडे जातं, ज्यामध्ये तो वडापाव बांधला असतो. तर त्यावर असं लिहिलं असतं, जळत्या सिगरेटमुळे फॅक्टरी भस्मसात. असं सगळं वाचून आता तेजस्विनी कामत सखीच्या खऱ्या आईला लगेच आठवतं की त्या गुंडाने जेव्हा हा वडापाव आणून दिला होता तेव्हा त्याने ते लायटर तिथेच फेकलं होतं. आता तेजस्विनी पटकन उठते आणि ते लायटर शोधू लागते. त्या आउट हाऊसमध्येच कशाबशा त्या आधाराने उठतात आणि सगळीकडे बघू लागतात. आपल्या लायटर हाती घेत आता तेजस्विनी ऑन करण्याचा प्रयत्न करते, पण ते लायटर ऑनच नसते होत. आता तेजस्विनीला त्या आउट हाऊसमधून बाहेर पडायचं असतं आणि त्या लायटरने ते आउट हाऊस जाळून टाकायचं असतं. तर ते लायटर ऑन नसते होत. तर तेजस्विनी आता वर बघते आणि म्हणते, देवच साईनाथा, हे ऑन होऊ दे, हे सुरू होऊ द्या, माझी मदत करा. देवाचा चमत्कार होतो आणि अचानक हे लायटर सुरू होतं. आणि आता तेजस्विनीला आशा मिळते की आपण इथून लवकरच आता बाहेर निघू. तर मित्रांनो, असं होणार सुद्धा आहे. आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. तो जो पब्लिक ट्रस्ट बँकेचा पिऊन असतो, ज्याने मागे मनस्विनीला फोन केला असतो, तो आता एका बारमध्ये असतो. तितक्यात त्याचा फोन वाजतो. आधी तर हा म्हणतो, अरे यार, धड पिऊ बी देत नाही हे माणसं. आणि तो फोन काढून बघतो तर सरकारचा फोन असतो. त्याच्या चेहऱ्यावर लगेच स्माईल येते की आता याला पैसा मिळणार, म्हणून हा लगेच फोन उचलतो. फोन उचलल्याबरोबर ही सरकार त्या चपराशाला म्हणते, जो पब्लिक ट्रस्ट बँकेत काम करत असतो, आणि त्याला विचारते, माझी 12 वर्ष आधीची फाईल कोणी मागवली, मला त्याचं नाव सांग. तर हा पिऊन म्हणतो, अहो सरकार, ते असं इतक्या सहज कसं करणार, लय अवघड काम आहे ते. त्यावर ही मनस्विनी म्हणजे सरकार त्याला म्हणत असते, जगातलं प्रत्येक अवघड काम पैसा सोपं करतो. मी तुला ब्लँक चेक देईल आणि तू दारूचं अख्खं दुकान विकत घेशील, इतका पैसा देईन मी तुला. त्यामुळे मला नाव सांग. तर आता इतके मोठे पैसे म्हणजे डायरेक्ट ब्लँक चेक ऐकून या माणसाला तर लालूचं सुटतं आणि तो म्हणतो, सरकार फक्त 15 मिनिटात मी तुम्हाला त्याचं नाव सांगतो. आता पैसा ऐकल्याबरोबर हा सरकारचं काम लगेच करून द्यायला तयार होतो. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो. सखी आणि कान्हाची ऑर्डर आली असते. तर आता कान्हा सखीला म्हणतो, हा तर मी काय म्हणत होतो सखी मॅडम. सखी कान्हाला म्हणते, एक मिनिट, काय म्हणत होता काय, जरा समोर बघ, टेबलावर काय कमाल मंचाव सूप आणून दिलाय त्यांनी. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, खूप एक्सायटेड आणि खुश असते ती, तुला सांगते कान्हा, या गरमागरम सुपावर हा ड्राय नूडल्स टाकायचे, आहा, आणि मग छान असं एक सिप घ्यायचं आणि मग मध्ये येणारे असे कुरकुरीत नूडल्स खायचे. काय फ्लेवर येतो ना. त्यामुळे तुला जे काही बोलायचं आहे ना ते तू नंतर बोल, आधी मंचाव सूप. तर मित्रांनो, खरंच सांगा, कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं हे ऐकून. असं आता काय होतं, कान्हा सूप पितो आणि त्याला खूप गरम असा चटका लागतो, त्याचं तोंड जळतं. तर आता सखी म्हणते, चटका लागला का, थांब. आणि सखी आता स्वतःच सूप घेते. आता त्यावरती फूक वगैरे मारते आणि त्यानंतर ती कान्हाला स्वतःच्या हाताने तो सूप भरवून देते. सखी आता इशाऱ्यातच कान्हाला विचारते, आता ठीक आहे. तर कान्हा सुद्धा इशाऱ्यातच त्याची मान डोलावतो आणि हो असं म्हणतो. त्यानंतर आता सखी म्हणते, काय छान वातावरण आहे ना इथं, कशी छान हवा सुटली आहे बाहेर, मंतरलेली रात्र आणि दूरवर लुकलुकणारे दिवे आहेत. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, कान्हा मी काय म्हणते, हे खाऊन झाल्यावर आपण मरीनला जाऊया का, मस्त लॉंग ड्राईव्हवर जाऊया. तर कान्हा म्हणतो, नाही, अजिबात नाही सरकार, बेबी सरकार, मला जमणारच नाही. काय ना, मला एका एजंटला भेटायचंय. आता कान्हा हे सगळं सखीसोबत खोटं बोलत असतो, कारण त्याला सह्या हव्या असतात. सखी म्हणते, एजंटला भेटायला आता. सखी कान्हाला विचारते, कुठला एजंट. तर कान्हा म्हणतो, ते आपलं ते इन्शुरन्स पॉलिसीचा तो एजंट. सखी म्हणते, इन्शुरन्स. तर कान्हा म्हणतो, हो, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. सखी आता प्रश्नांवर प्रश्न करत असते. ती कान्हाला म्हणते, कोणाची पॉलिसी. तर कान्हा खोटं बोलतो असं आठवतो तो आधी आणि म्हणतो, माझी पॉलिसी. पुढे आता कान्हा सखीला म्हणतो, हे बघा बेबी सरकार, उद्या जर माझं काही बरं वाईट झालं तर तुम्हाला 1 कोटी रुपये मिळतील आणि त्यासाठीच नॉमिनी म्हणून सही हवी आहे तुमची यावर. असं म्हणून कान्हा प्रॉपर्टीचे पेपर्स सखी समोर ठेवतो.
पण सखी कान्हाला म्हणते, काय बोलतोयस तू हे? आपण छान असं बाहेर आलोय, तू मला इतकं छान डेटवर घेऊन आलायस आणि अशा मरण्याच्या गोष्टी करणार आहेस का? कान्हा म्हणतो, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण आता पॉलिसी म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी तर येणारच ना. सखी म्हणते, नकोय मला ती पॉलिसी, आणि ते 1 कोटी रुपये पण नकोयत. कान्हा म्हणतो, आता सखीला असं नका करू, एक फॉर्मॅलिटी म्हणून तर करा ना. तुम्ही जरा विचार करा. मला तर असं काही होणार नाहीच आहे, पण तुम्ही असा विचार करा, उद्या आपल्याला मुलं होतील आणि आपली मुलं झाल्यानंतर त्यांना जर कधी भविष्यात पैशाची गरज पडली तर उगाच टेन्शन नको ना त्यांना. म्हणून त्यांच्यासाठी थोडीशी तरतूद, आणि त्यांच्यासाठी मी सेव्हिंग करतोय असं समजा. तर सखी म्हणते कान्हाला तरी सुद्धा नकोय. कान्हा म्हणतो, प्लीज असा हट्ट करू नका ना, प्लीज यावर सही द्या ना. तर सखी म्हणते, नाही मी नाही देणार, मी नाही करणार सही. तर कान्हा परत एकदम प्रेमाने सखीला विचारतो, प्लीज करा ना. तर आता सखी लगेच पिघडते आणि म्हणते, बरं करते मी सही, पण माझी एक अट आहे. तर आता कान्हा थोडं टेन्शनमध्ये येतो आणि सखीला म्हणतो, अट? कोणती अट? तर सखी म्हणते, तू मला स्वतःहून असं म्हणून दाखव की सखी आय लव्ह यू टू. तर आता कान्हाला धक्काच बसतो हे ऐकून, पण आता सखी ठाम असते आणि सखी कान्हाला म्हणते, तू जर हे बोललास ना तरच मी सही करेल. कान्हा म्हणतो, असं नका करू. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. ह्या जो पिऊन असतो याने माहिती काढली आहे आणि हा लगेच सरकारला फोन करतो आणि सरकारला सांगतो, शिरीष बेर्डे म्हणजेच पब्लिक ट्रस्ट बँकेचा तेव्हाचा मॅनेजर, ज्याने कान्हाला ती फाईल आणून दिली असते, त्याचं नाव या पिऊनला माहिती पडलंय आणि त्याने ते सरकारला सांगितलंय. हा सांगू लागतो की पब्लिक ट्रस्ट बँकेचा रिटायर्ड मॅनेजर शिरीष बेर्डे याने तुमची रेकॉर्ड फाईल मागून घेतली होती. तर ही मनस्विनी पत्ता विचारते त्याचा. तर हा चपराशी जो असतो हा व्यक्ती हा म्हणतो, हा आधी माझे पैसे द्या, माझा ब्लँक चेक. तितक्यात अचानक तिथे कुठून तरी सरकारचा माणूस येतो आणि त्या बारमध्ये या चपराशाला तो पैसे देतो आणि मनस्विनीचा माणूस तिथून निघून जातो. आता सरकार म्हणते, मिळाला का चेक? आणि हा खरंच ब्लँक चेक असतो. तर हा चपराशाला आश्चर्यच वाटतं आणि हा विचारतो, तुम्हाला कसं माहिती मी कुठे बसलोय ते? तर ही सरकार म्हणते, चुकीचा प्रश्न विचारतोय, सरकार आहे मी आणि मला सगळं माहिती असतं. आता मला शिरीष बेर्डेचा ॲड्रेस सांग. तर हा म्हणतो की हो सांगतो सरकार, आणि फोन ठेवून देतो. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी कान्हाला म्हणते, बोल. तर कान्हा म्हणतो, काय बोलायला सांगताय तुम्ही? इथे लोक आहेत ना आजूबाजूला, कसं वाटतं? तर सखी म्हणते, काय काय म्हणणार आहे लोक? ते त्यांची त्यांची कामं करत आहे, तू तुझं काम कर, आज तर मला ऐकायचंच आहे. सखी आता फुल मूडमध्ये असते. तर कान्हा म्हणतो, राहू द्या ना सखी मॅडम, प्लीज राहू द्या. तर आता सखी डायरेक्टच कान्हाला म्हणते, बोल. कान्हा म्हणतो, ठीक आहे सखी मॅडम. तर सखी म्हणते, सखी मॅडम नाही, सखी म्हण. तर आता कान्हा म्हणतो, सखी आय. तर आता कान्हा तिथेच अटकतो. सखी म्हणते, पुढे पुढे. आता कान्हा म्हणतो, सखी आय लाईक यू. तर आता हे ऐकल्याबरोबर सखी थोडी चिडते आणि कान्हाला म्हणते, हाफ चड्डी, हे चिटिंग आहे रे. पण ठीक आहे, हरकत नाही. तू जरी आय लाईक यू म्हणाला असलास ना तरी मला आय लव्ह यूच ऐकू आलंय. दे, कुठे करायचे आहेत सह्या? असं आता सखी कान्हाला म्हणते. आणि आता सखी ते पेपर्स वाचत सुद्धा नाही आणि डायरेक्ट सही करू लागते. तर कान्हा विचारतो, एकदा बघा तरी, वाचा, त्यावर काय लिहिलंय ते? तर सखी म्हणते, माणूस वाचलंय मी, असं ती कान्हाकडे बघत म्हणते. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, मग कागद वाचायची काय गरज? आणि सखी त्या प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या करू लागते, LICचे पेपर समजून, म्हणजे इन्शुरन्सचे पेपर समजून. तिला जेव्हा हे समजेल की हे पॉलिसीचे पेपर्स नाही तर प्रॉपर्टीचे पेपर्स आहे, तेव्हा तिचा परत एकदा विश्वासघात होणार आहे. पण इथे कान्हाला हे अजिबात पटलं नसतं. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. उद्या महा एपिसोड आहे आणि मित्रांनो, मी 2 पार्टमध्ये उद्या व्हिडिओ टाकणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये. कान्हा आता सगळ्यांसमोर तेजस्विनीला आणणार आहे आणि या सरकारचा पर्दाफाश करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही एक्सायटेड आहात का? मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.